हो दिसते. दिसते ना सगळ्यांना स्क्रीन? हो दिसते. हो मॅडम दिसते. काल आपण फोनॉन ची मोमेंटम बघितली होती. काय होती फोनॉनची मोमेंटम? P इक्वल टू एच काय क्रॉस होती? के. H क्रॉस K. के. K काय होता? वेव्ह वेक्टर. वेव्ह वेक्टर ऑफ वेव्ह फोनॉन. वेक्टर. तर वेव्ह वेक्टर ऑफ फोनॉन आपण डिनोट कशाने केलाय? कॅपिटल के ने. आता जर फोटॉनची मोमेंटम घेतली तर फोटॉनची मोमेंटम हीच असणार आहे. फक्त फोटॉनची मोमेंटम घेताना वेव्ह वेक्टर आपण स्मॉल के ने डिनोट करायचा. फोटॉनचा वेव्ह वेक्टर हा कशाचा आहे? फोनॉनचा वेव्ह वेक्टर कॅपिटल के. तसंच फोटॉनचा घेताना स्मॉल के ने डिनोट करायचा फोटॉनचा वेव्ह वेक्टर. आता आपल्याला आपण फोनॉनची मोमेंटम बघितली. आता इलॅस्टिक स्कॅटरिंग फोनॉनचं इनइलॅस्टिक स्कॅटरिंग बघायचंय. त्यासाठी फर्स्ट आपल्याला एक UR डायग्रॅम लागणार आहे. आपण जेव्हा कोणतं काय होतं हे पाय टू -π0 हे आपण काय बघितलं होतं? ब्रिलियन झोन जेव्हा बघितलं होतं तेव्हा तिथं ब्रिलियन झोन बघताना इवॉट डायग्राम एक कन्सेप्ट होती. अशी काहीतरी डायग्राम काढली होती बघा, आठवतंय का? ही आहे तुमची इवॉट कन्स्ट्रक्शन और इवॉट डायग्राम. हा एक रे आहे, तो इकडं इन्सिडेंट केल्यानंतर इथे एक क्रिस्टल आहे, त्याच्यावरती एक रे इन्सिडेंट केला. ते आपण या साईडला दाखवतोय, तो इन्सिडेंट झालाय. आणि इकडे जी रे आहे ती स्कॅटर्ड झालेली रे. स्कॅटर्ड रे हाय इन्सिडेंट रे. मग फोटॉन इन्सिडेंट केलाय समजा फोटॉन, तर इथं इन्सिडेंट झाल्यानंतर त्याचा वेव्ह वेक्टर असणार आहे याचा स्मॉल के. आणि जो स्कॅटर्ड वेव्ह झालाय, स्कॅटर्ड वेव्हचा वेव्ह वेक्टर असणार आहे के डॅश. आणि जी तुमचा हा खालचा पॉइंट आहे इन्सिडेंट आणि स्कॅटर्ड यामधलं जे डिस्टन्स आहे ते तयार झालंय ते तुमचं असणार आहे रेसिप्रोकल लॅटिस जी. त्याला डिनोट कशाने करतो आपण? रेसिप्रोकल लॅटिसला जी नी. हा काय इन्सिडेंट वेव्ह, त्याचा वेव्ह वेक्टर के स्मॉल के. फोटोन इन्सिडेंट केलाय त्याचा वेव्ह वेक्टर स्मॉल के. स्कॅटर्ड फोटॉनचा वेव्ह वेक्टर के बार. आणि जे त्यातलं डिस्टन्स आहे ते काय? रेसिप्रोकल लॅटिस जी. मग आता हे आपण राईट कसं करू शकतो? स्कॅटर्ड स्मॉल के स्कॅटर्ड वेव्ह वेक्टर इक्वल टू इन्सिडेंट वेव्ह वेक्टर प्लस रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर के प्लस जी. किती स्कॅटर झालंय? तर के प्लस जी हे जे आहे एवढं तुमचं स्कॅटरिंग फोटॉन झालेलं आहे. स्मॉल केल्या के प्लस जी एवढा स्कॅटर्ड झालंय. हे लागणार आहे आपल्याला आता इनइलॅस्टिक आणि इलॅस्टिक स्कॅटरिंग मध्ये. हे कसं आलं कळ? हा एक फोटॉन आहे, फोटॉन क्रिस्टल आहे, त्याच्यावरती आपण फोटॉन इन्सिडेंट केला. मग इन्सिडेंट केल्यानंतर जो वेव्ह वेक्टर आला तो आपला स्मॉल के आला. त्यानंतर जे स्कॅटरिंग झालंय ते स्कॅटरिंगचा वेव्ह वेक्टर आहे के डॅश. आणि हे जे डिस्टन्स आहे ते आहे तुमचं रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर जी. मग स्कॅटर किती झालंय? के डॅश किती? तर के डॅश इक्वल टू के प्लस जी. हे कशावरून आलंय? इवॉट कन्स्ट्रक्शन वरून. समजलं का इथपर्यंत? कुणाला काही डाऊट आहे का ह्याच्यामध्ये? आवाज येतोय ना? हो. काय झालं? कळलं नाही का मग?
नाहीतरी म्हणा, डबल सांगते. मग कायच का बोलत नाही, डिस्कनेक्ट झाल्यासारखं बसताय. आता फर्स्ट पॉइंट, इलास्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन. इलास्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन. इलास्टिक स्कॅटरिंग मध्ये काय असतं, इलास्टिक म्हणजे काय तर इन्सिडेंट फोटॉन एनर्जी इज इक्वल टू दी scattered photon energy. Incident photon energy equal to scattered photon energy. जेवढी इन्सिडेंट केलेल्या फोटोनची एनर्जी तेवढीच स्कॅटर्ड झालेल्या फोटोनची एनर्जी असली तर त्या फेनॉमेनॉनला म्हणायचं इलास्टिक स्कॅटरिंग. आणि इनइलास्टिक स्कॅटरिंग मध्ये काय असणार आहे, इन्सिडेंट फोटोन एनर्जी नॉट इक्वल टू स्कॅटर्ड फोटोन एनर्जी. आता आपण फोटॉन म्हणतोय, बघ फोटॉन साठी वेव्ह वेक्टर काय होता, फोटॉन साठी वेव्ह वेक्टर आता सांगितलं काय होता फोटॉन साठी वेव्ह वेक्टर. स्मॉल के डॅश प्लस कॅपिटल जी. वेव्ह वेक्टर फक्त फोटॉन साठी के बार. फोटॉन साठी फक्त वेव्ह वेक्टर, इन्सिडेंट फोटॉन साठी वेव्ह वेक्टर के बार, आणि स्कॅटर्ड फोटॉन साठी वेव्ह वेक्टर काय येणार आहे, स्मॉल के डॅश. बरोबर, स्मॉल के डॅश. मग इथं बार द्या किंवा देऊ नका, तुमच्या ह्यानं बघा दोन्हीकडे पण. स्मॉल के इन्सिडेंट फोटॉन एनर्जी साठी आणि स्कॅटर्ड फोटॉन एनर्जी साठी के बार येणार आहे. मग फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, इन्सिडेंट फोटॉन एनर्जीची फ्रिक्वेन्सी असणार आहे ओमेगा. आपण फ्रिक्वेन्सी ओमेगाने घेतोय बरोबर, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. फक्त फोटॉनची फ्रिक्वेन्सी आहे म्हणून इथं आपण पीएच सफिक्स लावतोय. मग अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट फोटॉन ओमेगा पीएच, आणि स्कॅटर्ड फोटॉनची फ्रिक्वेन्सी काय येणार आहे, ओमेगा डॅश पीएच. फ्रिक्वेन्सी ऑफ स्कॅटर्ड फोटॉन, फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट फोटॉन, के बार वेव्ह वेक्टर ऑफ फोटॉन, आणि के डॅश स्कॅटर्ड फोटॉन वेव्ह वेक्टर. आता फॉर कन्झर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टर, के डॅश इक्वल टू के प्लस स्मॉल के प्लस जी फॉर कन्झर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टर. फॉर कन्झर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टर के डॅश इक्वल टू के प्लस जी. आता हे कसं आलं तर इवर्ट कन्स्ट्रक्शन डायग्राम मध्ये बघितलं होतं, त्यानुसार के डॅश इक्वल टू के प्लस जी. के डॅश स्कॅटर्ड फोटॉन वेव्ह वेक्टर, के इन्सिडेंट फोटॉन वेव्ह वेक्टर, अँड जी रेसिप्रोकल लॅटिस. फॉर कन्झर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टर के डॅश इक्वल टू के प्लस जी. आता कन्झर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टर झालं, मग आता कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय असणार आहे आणि कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय असणार आहे. तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इलेक्ट्रिक स्कॅटरिंग साठी मोमेंटम, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम बघतोय. पी इक्वल टू काय असतं, पी इक्वल टू एच क्रॉस के. बरोबर, के. हा.
मग आता कंझर्वेशन ऑफ मोमेंटम इलेस्टिक स्कॅटरिंग मध्ये फोटॉनसाठी जे हे इक्वेशन आहे तेच इक्वेशन फक्त काय के तर इथं आहेच, फक्त तिथं काय मोमेंटम साठी एच कट ऍड करायचा, एच कट के डॅश इक्वल टू एच कट के प्लस एच कट जी. कारण मोमेंटम काय आपला पी इक्वल टू एच कट के, म्हणून इथं कंझर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टर जे इक्वेशन आहे त्यामध्ये फक्त एच कट जर तुम्ही मल्टिप्लाय केला सगळीकडे तर ते इक्वेशन कशाचं येणार आहे, कंझर्वेशन ऑफ मोमेंटम. समजलं काय कसं घेतलं. हे काय आफ्टर स्कॅटरिंग मोमेंटम बिफोर स्कॅटरिंग म्हणजे इन्सिडेंट फोटॉन केल्यानंतरची मोमेंटम, आफ्टर स्कॅटर झाल्यानंतरची मोमेंटम, आणि ही आपल्या इथे जनरल रेसिप्रोकल लॅटिसची मोमेंटम. म्हणजे जेवढा फोटॉन तुमचा रिकॉइल झालाय क्रिस्टल पासून ते इथं दाखवते. म्हणजे आता समजा हा फोटॉन आहे तुमचा क्रिस्टल आहे, त्याच्यावरती जर तुम्ही फोटॉन इन्सिडेंट केला तर इन्सिडेंट रे एक इकडे असणार, स्कॅटर्ड रे एक इकडे असणार, आणि इथं काहीतरी येतंय. हे काय होतंय तुमचं रिकॉइल झालेलं आहे, हे रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर जी. इथं स्कॅटर झालेला, इथं इन्सिडेंट झालेला, मग इथं हे काय रिकॉइल फोटॉन किती रिकॉइल झालाय ती जी मोमेंटम आहे तुमची ती ही मोमेंटम आहे एच क्रॉस जी. आता कंझर्वेशन ऑफ मोमेंटम झालं. कंझर्वेशन ऑफ एनर्जी मध्ये आपण काय म्हटलेलं की इन्सिडेंट फोटॉन एनर्जी इक्वल टू स्कॅटर्ड फोटॉन एनर्जी. एनर्जी इक्वल टू काय असतं, काल सांगितलं होतं एनर्जी किती असते, इक्वल टू एच क्रॉस ओमेगा. पण आता इथं आपण इन्सिडेंट फोटॉनची एनर्जी घेतोय, मग फोटॉनची एनर्जी आपण कशाने डिनोट केलेली, ओमेगा पी एच न. मग हे कसं असणार आहे, इन्सिडेंट फोटॉन एनर्जी एच क्रॉस ओमेगा पी एच इक्वल टू एच क्रॉस ओमेगा डॅश पी एच. फर्स्टच आपलं स्टेटमेंट होतं इन्सिडेंट फोटॉन एनर्जी इक्वल टू स्कॅटर्ड फोटॉन एनर्जी. ही कशाची एनर्जी आहे, इन्सिडेंट फोटॉन एनर्जी इक्वल टू स्कॅटर्ड फोटॉन एनर्जी. मग कंझर्वेशन ऑफ एनर्जी इज एच क्रॉस ओमेगा पी एच इक्वल टू एच कट ओमेगा डॅश पी एच. जेव्हा इन्सिडेंट फोटॉन एनर्जी इक्वल टू स्कॅटर्ड फोटॉन एनर्जी असते, मग फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट फोटॉन इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ स्कॅटर्ड फोटॉन. दिस कॉल्ड नॉर्मल प्रोसेस in which the frequency of incident photon is equal to the frequency of scattered photon. This process is called normal process or N process. त्याला आपण नॉर्मल प्रोसेस पण म्हणू शकतो किंवा एन प्रोसेस पण म्हणू शकतो. इथपर्यंत कळालं का इलेस्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन. त्या प्रोसेसला इलेस्टिक स्कॅटरिंग मध्ये काय होतंय, इन्सिडेंट फोटॉनची फ्रिक्वेन्सी इक्वल टू नॉर्मल फोटॉनची फ्रिक्वेन्सी. मग त्यात कंझर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टरचं एक इक्वेशन आहे, कंझर्वेशन ऑफ मोमेंटम, कंझर्वेशन ऑफ एनर्जी. 3 इक्वेशन आहेत. ती कशी आली समजलं. हो मॅम. पण मॅम तुम्ही नाव काय सांगितलं, नॉर्मल प्रोसेस और. हो मॅम. दिस प्रोसेस आर कॉल्ड नॉर्मल प्रोसेस और एन प्रोसेस.
त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी का एनर्जी एनर्जी मॅडम इक्वल सेम टू आहे असणार आहे? म्हटलं फ्रिक्वेन्सी इक्वलच असणार ना. आता ही काय आहे ओमेगा पीएच इक्वल टू ओमेगा डॅश पीएच असं होतंय ना. एच कट आहे इकडं तिकडं झालं. हा ओमेगा पीएच इक्वल टू ओमेगा डॅश पीएच. मग ओमेगा काय काय डिनोट करतो अँग्युलर फ्रिक्वेन्सी बरोबर. मग काय इक्वल झाले एनर्जी इक्वल म्हणजेच फ्रिक्वेन्सी इक्वल झाली का. समजलं का. हो मॅम. हा हाय दुसरा का हा पाहिजे फळ्यावर शिकवायचे. ओके नाही मी दुसरा येतोय का आवाज. आवाज येतोय ना. हो येतोय. हो येतोय. हा समजलं का इथपर्यंत. समजलं. आता इनइलेस्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन. नेक्स्ट हेडिंग इनइलेस्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन. इनइलेस्टिक स्कॅटरिंग मध्ये दोन प्रोसेस आहेत. टू प्रोसेस creation of phonon and absorption of phonon. तर फर्स्ट बघू आपण क्रिएशन ऑफ फोनॉन. फोनॉन क्रिएट कसा होतोय. आपण फोटॉन डिनोट कसा करतो असा करतो बरोबर. फोटॉन आणि फोनॉन कसा डिनोट करणार आहे. हा तो तुमचा फोनॉन आणि हा फोटॉन. हे लक्षात ठेवा. आता त्या डायग्राम येणार आहेत. मग जेव्हा फोटॉन एखाद्या ऍटम वरती धडकतो. फोटॉन हा एखाद्या ऍटम वरती धडकला त्यानंतर एक एनर्जी इन्सिडेंट होणार आहे आणि एक एनर्जी स्कॅटर्ड होणार आहे. मग इन्सिडेंट काय होतंय तर जेव्हा इन्सिडेंट होणार तेव्हा फोनॉन इन्सिडेंट होतोय आणि इकडं स्कॅटर्ड फोटॉनच स्कॅटर्ड होतोय. ऍटम वरती धडकल्यामुळे इकडं फोनॉन इन्सिडेंट झाला आणि इकडं फोटॉन स्कॅटर्ड झाला. मग आपण जो इन्सिडेंट फोटॉन केलेला त्यामुळं क्रिएट काय झाला फोनॉन आणि स्कॅटर्ड फोटॉन हा स्कॅटर्ड झालाय. इकडं स्कॅटरिंग दाखवलंय. हा इन्सिडेंट फोटॉन आहे आणि क्रिएशन ऑफ फोनॉन. इथं फोनॉन तयार झाला. मग ह्याची जो इन्सिडेंट फोटॉन आहे त्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे. इन्सिडेंट फोटॉनची फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट हा इन्सिडेंट फोटॉन आहे.
इन्सिडेंट फोटोनची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी ओमेगा डॅश पीएच. डॅश असणार आहे का इन्सिडेंटची? हो मॅडम. ओमेगा पीएच. स्कॅटर्डची फ्रिक्वेन्सी डॅशने डिनोट करतोय आपण. जो इन्सिडेंट आहे त्याची फक्त ओमेगा पीएच, फोटोनची म्हणून ओमेगा पीएच. आता स्कॅटर्ड हा स्कॅटर्ड साठी मग स्कॅटर्डची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? ओमेगा डॅश पीएच. आणि जो क्रिएट फोनॉन झालाय त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? क्रिएट झालेला फोनॉनची काय असणार आहे? हा क्रिएट झालेला आहे, याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? फोनॉनची फ्रिक्वेन्सी कशाने डिनोट करतोय आपण? ओमेगा. ओमेगा. फोटॉन इन्सिडेंट झाला त्याची फ्रिक्वेन्सी ओमेगा पीएच. जो स्कॅटर्ड झालाय त्याची फ्रिक्वेन्सी ओमेगा डॅश पीएच. आणि जो फोनॉन क्रिएट झालाय त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? ओमेगा. तसंच आता वेव्ह वेक्टर इन्सिडेंट फोनॉनचा वेव्ह वेक्टर काय असणार आहे? कॅपिटल के. फोटॉन इन्सिडेंट झालाय त्याचा वेव्ह वेक्टर स्मॉल के. स्मॉल के. स्मॉल स्कॅटर्ड के. झालेला के. फोटॉनचा के डॅश. के डॅश. के स्मॉल डॅश. के डॅश. आणि फोनॉनचा फोनॉनचा इथं क्रिएट झालेला फोनॉन आहे त्याचा वेव्ह वेक्टर काय असणार? कॅपिटल के. हा, ही व्यवस्थित नोटेशन करा तुम्ही. स्मॉल के कॅपिटल के कुठे आहे ते समजलं पाहिजे. तुमचं वेगळी वेव्ह वेक्टर आहे असं कॅपिटल आणि स्मॉल मध्ये केच. इथपर्यंत समजलं का? इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी जर एखादा फोनॉन इनइलास्टिक स्कॅटरिंग मध्ये दोन पार्ट आहेत. क्रिएशन ऑफ फोनॉन आणि ऍब्सॉर्प्शन ऑफ फोनॉन. फर्स्ट आपण बघतोय क्रिएशन ऑफ फोनॉन. क्रिएशन ऑफ फोनॉन मध्ये इन्सिडेंट फोटॉन केल्यानंतर एक फोटॉन स्कॅटर्ड झाला आणि त्यामुळं फोनॉन खाली काय झालंय? फोनॉन क्रिएट झालाय. बरोबर. मग आता ह्याचा कन्झर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टर कसं असणार आहे? कन्झर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टर मगाशी आपण फक्त फोटोसाठी वेव्ह वेक्टर बघत होतो. कन्झर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टर तेव्हा कसा होता? के काय होतं? के डॅश इक्वल टू के प्लस जी. बरोबर. हा, आता कसं असणार आहे? के स्मॉल के डॅश स्मॉल के डॅश प्लस जो क्रिएट फोनॉन झालाय त्याचा वेव्ह वेक्टर कॅपिटल के इक्वल टू स्कॅटरिंग काय झालंय? स्कॅटर झालेलं काय? के. सॉरी, इन्सिडेंट काय केला होता आपण? के स्मॉल के. एक मिनिट. स्मॉल के इन्सिडेंट काय केलं होतं? स्मॉल के प्लस रेसिप्रोकल लॅटिस काय आपला? जी. बिफोर म्हणजे इन्सिडेंट करण्याच्या आधी हा वेव्ह वेक्टर होता के प्लस जी. त्यानंतर जेव्हा आपण स्कॅटर्ड झालं त्याचा वेव्ह वेक्टर आहे के डॅश. आणि जो फोनॉन क्रिएट झालाय त्याचा आहे कॅपिटल के. कन्झर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टर. हे तुमचं कन्झर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टरचं इक्वेशन आहे. तसंच आता कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम किती असणार आहे ह्याची?
H cross K dash plus H cross K किती H क्रॉस K डॅश प्लस plus H क्रॉस कॅपिटल K K हा इक्वल टू equal to H cross small k plus H G cross बार G. हा हे काय असणार आहे कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम इन इलॅस्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन. मॅम के वर पण बार आहे. नाही सगळीकडेच एकतर दिलं ना सगळीकडेच द्या एच वर नका देऊ फक्त के वर सगळीकडे बार द्या आणि जर देत नसाल ना तर कुठंच देऊ नका. के वर आहे बार पण सगळीकडे म्हणजे दिला तरी चालतंय नाही दिला तरी कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इथं एच क्रॉस के काय ते समजलंय ना सगळ्यांना पी इक्वल टू काय आपला एच क्रॉस के मग तो प्रत्येक ह्याची मोमेंटम आता ही मोमेंटम कशाची सांगा ही मोमेंटम कशाची इफ्तिसाब आवाज येतोय ना प्रेझेंट आहेत ना तुम्ही. हो मॅम आहे. व्हिडिओ चालू करा 2 मिनिट सगळे. करा बंद. सांगित इफ्तिसाम कुठे आहे ना प्रेझेंटच दिसत होती. हा एच क्रॉस के के डॅश कशाची मोमेंटम आहे शीतल आवाज येतोय ना माझा येतोय मॅम. का बोलत नाही तुम्हाला सीमा एच क्रॉस के डॅश स्कॅटर्ड फोटॉनची मॅडम. एच 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 कट के बार म्हणजे कॅपिटल के एच कट के कॅपिटल के म्हटलं की फोनॉन. फोनॉन मोमेंटम ऑफ फोनॉन एच कट के स्मॉल के स्मॉल के साठी मोमेंटम ऑफ फोटॉन. इन्सिडेंट फोटॉन हा आणि एच क्रट जी बार रेसिप्रोकल लॅटिसची मोमेंटम. तसंच आता कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मध्ये काय येणार आहे सांगा कन्झर्वेशन ऑफ एनर्जी स्कॅटरची एनर्जी काय येणार आहे एच कट ओमेगा ओमेगा पी एच बार सॉरी डॅश प्लस फोनॉनची एनर्जी किती येणार आहे ओमेगा एच फक्त कट ओमेगा एच कट ओमेगा आणि इन्सिडेंट फोटॉनची किती येणार आहे एनर्जी एच कट ओमेगा पी एच. मग आता इथं इन्सिडेंट फोटॉन आणि स्कॅटर्ड फोटॉन हा इन्सिडेंट इक्वल टू आहेत का मॅडम मला एनर्जी स्क्रीन इक्वल नाही दिसत. कुणालाच दिसत नाही का दिसते मॅम. डबल शेअर करते 1 मिनिट
हो दिसते मॅम. दिसते. दिसते का आता? कुणाला दिसत नव्हतं? मग आता इन्सिडेंट हो, दिसते. फोटॉनची इन्सिडेंट फोटॉनची वेव्हलेंथ इक्वल टू आहे का स्कॅटर्ड फोटॉनच्या सॉरी एनर्जी इन्सिडेंट फोटॉनची इक्वल टू आहे का स्कॅटर्ड फोटॉनच्या एनर्जी एवढी आहे का? नाही. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ नाही इन्सिडेंट मॅम. फोटॉन किंवा एनर्जी, हा एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन किंवा फ्रिक्वेन्सी, मी आता फ्रिक्वेन्सी घेते, फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट फोटॉन नॉट इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ स्कॅटर्ड फोटॉन. इन्सिडेंट फोटॉनची स्कॅटर्ड फोटॉनची फ्रिक्वेन्सी नॉट इक्वल टू आहे. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड यू प्रोसेस. मग अशी इक्वल टू असताना कोणती प्रोसेस होती? एन प्रोसेस. आणि ही कोणती प्रोसेस आहे? यू प्रोसेस. ही प्रोसेसला काय म्हणायचं? यू प्रोसेस. फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट फोटॉन नॉट इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ scattered photon. This phenomenon is known as U process. हे आपण कसलं स्कॅटरिंग बघतोय? इन इलॅस्टिक. इन इलॅस्टिक. मग इन इलॅस्टिक स्कॅटरिंग मध्ये क्रिएशन ऑफ दोन प्रकार होते, क्रिएशन ऑफ फोनॉन अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ फोनॉन. त्यातला आपण बघत होतो क्रिएशन ऑफ फोनॉन. मग क्रिएशन ऑफ फोनॉन मध्ये फ्रिक्वेन्सी नॉट इक्वल टू आली. पण जरी दुसरा तुम्ही बघितला, ऍब्सॉर्प्शन ऑफ फोनॉन पण बघणार आहे आपण, ऍब्सॉर्प्शन ऑफ फोनॉन बघितलं तर इथं काय आहे? इन इलॅस्टिक आहे. मग इन इलॅस्टिक मध्ये क्रिएशन मध्ये पण आणि ऍब्सॉर्प्शन मध्ये पण ह्या फ्रिक्वेन्सी नॉट इक्वल टू असतात. कारण फक्त इलॅस्टिक फोनॉन मध्ये इन्सिडेंट फोनॉनची फ्रिक्वेन्सी आणि स्कॅटर्ड फोनॉनची फ्रिक्वेन्सी इक्वल आहे. आणि इन इलॅस्टिक हा शब्द आला की ह्या फ्रिक्वेन्सी कसल्या येणार आहे? कशा येणार आहेत? नॉट इक्वलच येणार आहे. आता ऍब्सॉर्प्शन ऑफ फोनॉन, इनइलॅस्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन, त्यातला सेकंड ऍब्सॉर्प्शन ऑफ फोनॉन. इथं आता इन्सिडेंट केला, इन्सिडेंट करताना आपण केला फोटॉन इन्सिडेंट फोटॉन केला. त्यानंतर काय झाला? ऍब्सॉर्ब झाला फोनॉन ऍब्सॉर्ब झाला. मग एरो या साईडला तो फोटॉन कडे आला, म्हणजे ऍब्सॉर्ब झाला फोनॉन आणि इथे एक स्कॅटर्ड फोटॉन झाला. सेम फ्रिक्वेन्सी मगासारखंच इथं वेव्ह वेक्टर असणार आहे के डॅश. त्यानंतर ह्याचा इन्सिडेंट फोनॉनचा वेव्ह वेक्टर काय आहे? स्मॉल के फक्त. स्कॅटर्डचा वेव्ह वेक्टर काय आहे? के डॅश आणि फोनॉनचा कॅपिटल के. तसंच फ्रिक्वेन्सी इन्सिडेंटची ओमेगा पी एच, स्कॅटरची ओमेगा डॅश पी एच आणि इन्सिडेंटची फक्त ओमेगा. बरोबर. आता सेम प्रोसेस सगळी मगाशी होती तशीच, फक्त आता इथं वेव्ह वेक्टर, इथं इन्सिडेंट झालाय बरोबर, काय ऍब्सॉर्ब झालाय फोनॉन म्हटल्यावर त्याचा वेव्ह वेक्टर कसा असणार आहे? के डॅश. के डॅश कशाचा वेव्ह वेक्टर आहे? फोटॉनचा, स्कॅटर्ड फोटॉनचा. स्कॅटर्ड फोटॉन इक्वल टू इन्सिडेंट फोटॉन, इन्सिडेंट फोटॉन प्लस हा इन्सिडेंट फोटॉन कुठे आलाय म्हणून तो आता या साईडला आला, राईट साईडला आला, प्लस फोनॉनचा वेव्ह वेक्टर प्लस रेसिप्रोकल लॅटिस जी. मगाशी कशी डायग्राम होती? मगाशी इकडं क्रिएट होत होता, म्हणजे इथं क्रिएशन ऑफ
फोनॉन झालं होतं. तर आता ऍब्सॉर्प्शन, इथं ऍब्सॉर्ब झालाय फोनॉन. ऍब्सॉर्ब झाल्यामुळं तो स्कॅटर्ड मध्ये ऍड न होता तो इन्सिडेंट मध्येच ऍड झालाय. इथं स्कॅटर मध्ये हे आणि हे ऍट अ टाइम झाली होती प्रोसेस, त्यामुळे तो स्कॅटर मध्ये आपण हे दोन ऍड करत होतो. पण इथं ऍब्सॉर्प्शन झालंय, इन्सिडेंट मध्येच ऍड झालाय. त्यामुळे इन्सिडेंट मध्ये ऍड झाल्यामुळं आपला कन्झर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टर काय आला, स्मॉल के प्लस कॅपिटल के प्लस जी. इन्सिडेंट वेव्ह वेक्टर ऑफ scattered photon equal to incident photon wave vector plus absorbed phonon wave vector plus reciprocal lattice. हे समजलं का? हे काय झालं तुमचं कन्झर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टर. पुरी आणि बब्बरचं बुक आहे बघा, त्यात हे इन डिटेल असं छान दिलेलं आहे. जर किट्टलचं बघत असाल तुम्ही तर डायरेक्ट इक्वेशन दिलेले आहेत, डायरेक्ट क्लासचं इक्वेशन दिलेलं आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी किंवा कन्झर्वेशन ऑफ मुवमेंट, फ्रिक्वेन्सी इक्वल का नाही ती नॉन इनइलास्टिक आणि इलास्टिक स्कॅटरिंग साठी डायरेक्ट इक्वेशन दिलेलं आहे. मॅडम तुमच्याकडे असेल ना ते पुरीचं बुक, तर मग आम्हाला त्याचा फोटो काढून हे पाठवाल का? बरं, तेच मी PDF सॉफ्ट करून कॉपी किंवा मिळवायचा तसं. प्रयत्न करायला लागली. जर मला मिळाली तर पाठवते. माझ्याकडे आहे पण ते हार्ड कॉपी आहे, नाहीतर मग फोटो काढून पाठवते. हा फोटो काढून पण चालेल. कन्झर्वेशन ऑफ वेव्ह वेक्टर. आता ह्याचं कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. काय येणार आहे बघा, काय येईल कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम? H cross K dash equal to H cross small k plus H cross capital K plus H cross G. आता एच कट के डॅश काय, कशाची मोमेंटम? स्कॅटर्ड फोटॉन. एच कट के इन्सिडेंट फोटॉन. एच कट के कॅपिटल के ऍब्सॉर्प्शन ऑफ फोनॉन. Absorption. आणि एच कट जी रेसिप्रोकल लॅटिसची मोमेंटम. हे झालं कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तसंच आता कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. स्कॅटर्ड फोटॉनची काय येणार आहे, एच कट ओमेगा पी एच डॅश इक्वल टू इन्सिडेंटची एच कट ओमेगा पी एच प्लस ऍब्सॉर्बची एच कट ओमेगा. हे झालं कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे इथं पण फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट फोटॉन नॉट इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ स्कॅटर्ड फोटॉन, कारण हा फॅक्टर ऍड झालेला आहे इन्सिडेंट फोटॉन मध्ये, बरोबर. म्हणजे नॉट इक्वल टू आहे. दिस प्रोसेस ऑल्सो कॉल्ड एज यू प्रोसेस. इनइलास्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन, क्रिएशन ऑफ फोनॉन आणि ऍब्सॉर्प्शन ऑफ फोनॉन. त्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? नो मॅम. आता पुढचा पॉइंट, तुम्हाला हे असं काय म्हणतात स्क्रीनवर लिहून सांगते ती कळतंय ना, का पीपीटीची गरज आहे असे करून? असं कळतंय मॅडम समजतंय. ती पीपीटी केली ना की फक्त वाचूनच दाखवावं लागतं इथंही, आणि ते असं काही सांगता येत नाही, म्हणून मी पीपीटी करत नाही. जर तसं पाहिजे असलं तर तसं सांगा.
हे असं लिहून कळतंय का असं? असंच समजतंय मॅडम. ठीक आहे. इथं लय मजा आहे त्या पाटीची. ते पाटी उठतच नाही मध्येच. माऊसनी करायला लागत असेल ना मॅडम? नाही हे डिजिटल अशी पाटी त्याच्यावर दिसत नाही आपण लिहिलेलं. डायरेक्ट डेस्कटॉप त्याच्यावर लिहायचं आणि डेस्कटॉपवर बघायचं लिहिलेलं असं. आता नेक्स्ट पॉइंट, इनइलॅस्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन बाय फोनॉन. मग अशी काय होतं, इनइलॅस्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन. आता काय इनइलॅस्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन बाय फोनॉन. इथं पण ऍब्सॉर्प्शन और क्रिएशन ऑफ फोनॉन. आता आपण फक्त क्रिएशन ऑफ फोनॉनचा विचार करायचा, ऍब्सॉर्प्शनचा करायचा नाही. आता इथं काय होणार आहे, एक फोटॉन येणार आहे, ते फोनॉनला धडकणार आहे आणि त्यामुळं फोनॉन तयार होणार आहे. एक फोटॉन येणार, पॉइंट कळला ना, इनइलॅस्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन बाय फोनॉन. लिहितेच. Inelastic scattering by photon, inelastic scattering of photon by phonon. हा फोटॉन आला, तो फोनॉनला धडकला, त्यामुळं इकडे एक स्कॅटर्ड फोटॉन स्कॅटर झाला. इन्सिडेंट पण फोनॉन म्हणजे तो फोटॉन येऊन इन्सिडेंट फोटॉनला धडकलाय, त्यामुळे इकडे इन्सिडेंट फोटॉन. हा इन्सिडेंट आहे. मगाशी आपण इथे इन्सिडेंट लिहित होतो बघा, इथला इन्सिडेंट कन्सिडर करत होता. आता हा इन्सिडेंट आहे, इन्सिडेंट फोटॉन. इथं हा बाहेरून एनर्जी दिलेली आहे त्या इन्सिडेंट फोटॉनला. हा एक फोटॉन आहे आणि इथं स्कॅटर्ड झालेला फोटॉन आहे, स्कॅटर्ड फोटॉन. आणि इन्सिडेंट फोटॉन वरती दुसरा एक नवीन फोटॉन धडकल्यामुळं हा स्कॅटर्ड फोटॉन झाला आणि ह्या फेनॉमिनॉनमुळं एक फोनॉन जनरेट झालाय. तो कुठे जनरेट झालाय, इथं जनरेट झालाय फोनॉन. फोनॉन जनरेट. इन्सिडेंट आहे त्याला दोन बाण आहेत का, दोन टोक आहेत का? म्हणजे तो तिकडे इन्सिडेंट पण झाला आणि इकडं पण आहे, असं कसं? हा इथं एक क्रिस्टल आहे, या क्रिस्टल मधून इथं आपण बाहेरून एनर्जी दिली, बाहेरून एनर्जी दिल्यामुळे इकडं तो स्कॅटर्ड झालाय. म्हणजे इथं पण एक इन्सिडेंटच झालाय फोटॉन. तो इथं इन्सिडेंट झाला, इथून एक इन्सिडेंट होणार होता ऑलरेडी, पण इकडून एक इन्सिडेंट झाला या क्रिस्टलवर, त्यामुळे इकडे स्कॅटरिंग झालं. आणि जो आधी इन्सिडेंट होणारच होता त्याच्या मुवमेंटमुळे, तो इकडे इन्सिडेंट झालाय. आणि स्कॅटर्ड आणि इन्सिडेंट ह्याच्यामध्ये हा जनरेट फोनॉन झालाय. समजलं का? जनरेटेड हो. फोनॉन. आता प्रत्येका हा जो आहे ना, त्याला आपण ही काढायचं नाही. त्याची हा बाहेरून आलेली एनर्जी आहे, ते आपल्या ह्या स्ट्रक्चर मध्ये नाही. त्यामुळे ह्याचा आपण मोमेंटम किंवा ह्याचं वेव्ह वेक्टर हे आपण लक्षात घ्यायचं नाही. ही बाहेरून येणारी एनर्जी, फक्त आपण ह्या तिन्हीची वेव्ह वेक्टर बघणार आहे. तर हा इन्सिडेंट आहे, इन्सिडेंट असल्यामुळे स्मॉल के त्याचा वेव्ह वेक्टर असणार आणि त्याची फ्रिक्वेन्सी ओमेगा पी एच असणार. हा स्कॅटर्ड झालेला आहे, स्कॅटर्डची वेव्ह वेक्टर के डॅश आणि फ्रिक्वेन्सी ओमेगा पी एच डॅश. आणि जनरेटेड फोनॉन आहे, त्याची वेव्ह वेक्टर कॅपिटल के आणि त्याची फ्रिक्वेन्सी ओमेगा
पीएच सॉरी फक्त ओमेगा. आता ह्या फोनॉनला काहीतरी व्हेलोसिटी असणार आहे, मग ते आपण कन्सिडर करू फोनॉन व्हेलोसिटी. फोनॉन व्हेलोसिटी इक्वल टू व्ही स्मॉल व्ही. इथं सफिक्सला आपण यस देऊ. फोनॉन म्हणजे काय असतो साऊंड, म्हणून यस दिलं इथं. फोनॉनची व्हेलोसिटी म्हणजे साऊंडची व्हेलोसिटी व्ही यस. आणि फोटॉनची व्हेलोसिटी माहिती आहे आपल्याला सगळ्याला. किती असते फोटॉनची व्हेलोसिटी? स्पीड ऑफ लाईट. काय लिहितो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं स्पीड ऑफ लाईट? व्हेलोसिटी किती असते? कशाने डिनोट करतो व्हेलोसिटी ऑफ स्पीड? सी स्मॉल सी. आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा. ओमेगा इक्वल टू काय असतं? वेव्ह वेक्टर इंटू व्हेलोसिटी. तर हे कसं सांगते मी, एक मिनिट. मग ओमेगा इक्वल टू काय येणार आहे? के इंटू व्ही. वेव्ह वेक्टर इंटू, इन जनरल घेतले आपण आता इथं फोटॉन किंवा फोनॉन साठी के नाही, इन जनरल ओमेगा इक्वल टू के इंटू व्ही. मग ही कसं? तर व्ही आपली व्हेलोसिटी व्ही इक्वल टू काय असते? तर लॅम्बडा न्यू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ म्हणजे व्हेलोसिटी. मग जर दोन्हीकडे जर 2π न डिवाइड केलं, 2π इकडे पण 2π न डिवाइड केलं तर नाहीतर हे नका, हिथंच करा. 2π न मल्टिप्लाय आणि 2π न डिवाइड केलं तर 2π हे इकडं या साईडला आणलं, व्हीच्या साईडला व्ही 2π डिवायडेड बाय लॅम्बडा इक्वल टू न्यू 2π. तर व्ही इंटू 2π बाय लॅम्बडा म्हणजेच काय असतं? न्यू 2π बाय लॅम्बडा म्हणजेच काय झालं? ओमेगा म्हणजे न्यू 2π इक्वल टू हा व्ही आणि इंटू 2π बाय लॅम्बडा वेव्ह वेक्टर आपला के. एक मिनिट सांगते डबल मी. हे काय होतं? व्ही इक्वल टू लॅम्बडा न्यू व्हेलोसिटी वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. मग आपण ह्याला 2π न डिवाइड आणि 2π न मल्टिप्लाय केलं. 2π न डिवाइड आणि 2π न मल्टिप्लाय केलं. मग 2π आणि लॅम्बडा हे जे आहे ते आपण या साईडला घेतलं व्हीच्या साईडला, तर ते काय येणार? इंटू 2π बाय लॅम्बडा. इकडे आल्यामुळं डिवाइडला लॅम्बडा गेला आणि 2π वर न्युमरेटरला गेला. मग इथं काय राहिलं? न्यू 2π. तर न्यू 2π म्हणजे काय असते? आपले अँग्युलर फ्रिक्वेन्सी. बरोबर, कालच बघितलं होतं आपण हे अँग्युलर फ्रिक्वेन्सी न्यू 2π. 2π बाय लॅम्बडा काय? वेव्ह वेक्टर म्हणजेच के आणि ही व्ही म्हणजेच ओमेगा इक्वल टू काय झालं? व्हेलोसिटी इंटू वेव्ह वेक्टर. आता जो आपण फॉर्म्युला वरती घेतलेला ओमेगा इक्वल टू वेव्ह वेक्टर इंटू व्हेलोसिटी, तो कसा आला हे सांगितलं. समजलं का तो कसा आलाय ते? हो मॅम. हा, मग ओमेगा इक्वल टू, जर फोनॉन साठी जर मला फ्रिक्वेन्सी घ्यायची अँग्युलर फ्रिक्वेन्सी, तर काय असणार आहे? कॅपिटल के इंटू व्हेलोसिटी ऑफ फोनॉन. किती? व्हेलोसिटी ऑफ फोनॉन इथं लिहिलं व्ही स्मॉल व्ही आणि यस. ओके. तर स्मॉल व्ही आणि यस ओमेगा साठी, फोनॉन साठी. बरोबर, फोनॉन आणि
फोटॉन साठी घ्यायचं फ्रिक्वेन्सी, तर काय येणार आहे स्मॉल के इंटू व्हेलॉसिटी किती होती फोटॉनची सी स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट. बरोबर फोटॉन. इन्सिडेंट फोटॉन म्हणा किंवा फक्त फोटॉन साठी घेतलं. इन जनरल इन्सिडेंट किंवा स्कॅटर्ड आपण ते नंतर बघू. मग हे फोटॉन साठी. मग आता ह्याच्यावरून तुम्हाला एक सांगता येईल की ओमेगा फोनॉनचा जास्त असणार आहे का फोटॉनचा जास्त असणार आहे. व्हेलॉसिटी ऑफ फोनॉन किती, साऊंडची व्हेलॉसिटी किती असते आणि लाईटची व्हेलॉसिटी किती असते. सांगा लवकर. लाईट जास्त असते किती असते आणि लाईटची, sound कमी असते. लाईटची सांग व्हेलॉसिटी. 3 × 10⁸. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. बरोबर. मग व्हेलॉसिटी ऑफ साऊंड व्हीएस किती असते साऊंडची. एक्सपेरिमेंट होता बघा FYBSC SYBSC ला आपण त्या कुल्स ट्यूब वगैरे त्यानं साऊंडची व्हेलॉसिटी काढायचो. किती असायची सांगा. युनिट तरी सांगा. बरोबर आहे. मीटर पर सेकंड. 340 मीटर पर सेकंड. 340 ही कशाची झाली व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट. मग कशाची जास्त आहे व्हेलॉसिटी, फोटॉनची का फोनॉनची. कशाची जास्त आहे फोटॉनची. फोटॉन. फोटॉनची व्हेलॉसिटी जास्त आहे. म्हणजे स्पीड ऑफ लाईट ग्रेटर 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 दॅन व्ही एस. सो फ्रिक्वेन्सी पण कशाची जास्त असणार आहे फोटॉनची जास्त असणार आहे. म्हणून फ्रिक्वेन्सी ऑफ फोटॉन इज ग्रेटर 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 दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ फोनॉन. आता इनइलेस्टिक स्कॅटरिंग मध्ये आपण एक इक्वेशन बघितलं होतं बघा. एच कट ओमेगा डॅश पीएच प्लस एच कट ओमेगा इक्वल टू एच कट ओमेगा फोटॉन होतं काय हे इक्वेशन. कशाचं इक्वेशन होतं हे इनइलास्टिक स्कॅटरिंग मध्ये ऍब्सॉर्प्शनचं का क्रिएशनचं. क्रिएशन ऑफ फोटॉन. इथं पण क्रिएटेड फोटॉन बघतोय. सो इथं फ्रिक्वेन्सी ऑफ ही कशाची फ्रिक्वेन्सी आहे स्कॅटर्ड का इन्सिडेंट फोटॉन. स्कॅटर्ड फोटॉन Scatters. फ्रिक्वेन्सी प्लस इन्सिडेंट फोनॉन फ्रिक्वेन्सी इक्वल टू इन्सिडेंट फोटॉन फ्रिक्वेन्सी. मग इथं जास्त फ्रिक्वेन्सी आपण कशाची म्हणतोय फोटॉनची जास्त फ्रिक्वेन्सी आहे म्हणतोय. बरोबर. म्हटल्यावर ही फ्रिक्वेन्सी आपण निग्लेक्ट करू शकतो का. ग्रेटर ग्रेटर दॅन आहे ना फोटॉनची फ्रिक्वेन्सी. मग ही फ्रिक्वेन्सी निग्लेक्ट होऊ शकते ना. होते का मॅम फोटॉनची नाही होणार निग्लेक्ट, फोनॉनची होऊ शकते. फोनॉनचीच की मी गोल केलंय की कशाची फोनॉनची. हा होऊ शकते. ही फ्रिक्वेन्सी म्हणायला लागली मी. मग ही फ्रिक्वेन्सी निग्लेक्ट करू शकतो आपण फोनॉनची. मग इथं काय होतंय एच कट ओमेगा ओमेगा डॅश फोटॉन इक्वल टू एच कट ओमेगा पीएच असं लिहू शकतो आपण अप्रॉक्सिमेटली इक्वल. scattered photon frequency approximately equal to incident photon frequency because photon frequency is greater than phonon frequency, so this frequency is neglected. समजलं का हे अप्रॉक्सिमेट कसं घेतलं ते. म्हणजेच वेक्टर के डॅश पर अप्रॉक्सिमेटली इक्वल टू के असू शकतो. स्मॉल के डॅश म्हणजे इन्सिडेंट फोटॉन चा जेवढा फ्रिक्वेन्सी आहे तेवढीच नियरली इक्वल टू
स्कॅटर्ड फोटॉनची फ्रिक्वेन्सी असू शकते. आता जी डायग्राम होती ही डायग्राम होती बरोबर, ते आपण ट्रायंगल फॉर्म मध्ये घेऊ. तीच डायग्राम आहे, फक्त मी ट्रायंगुलर फॉर्म मध्ये घेते. हा हा काय होता, हे काय होतं, इन्सिडंट बरोबर, इन्सिडंट फोटॉन या साईडला. इथं काय होता, स्कॅटर्ड फोटॉन, आणि इथं क्रिएट झालेला फोनॉन होता. मग इन्सिडंट फोटॉनचा इथं काय व्हॅल्यू होती, वेव्ह वेक्टर के बरोबर, स्मॉल के. स्कॅटर्ड फोटॉनचा के डॅश, आणि क्रिएटेडचा कॅपिटल के वेव्ह वेक्टर. ही जी डायग्राम आहे ही तीच फक्त मी ट्रायंगुलर फॉर्म मध्ये घेतली, त्याच व्हॅल्यू दिल्यात. आणि जर मी याला जर टेंजंट टाकली तर इथं अँगल किती होणार आहे, 90 डिग्री. हा अँगल असणार आहे तो तुमचा 90 डिग्री असणार आहे, आणि हा अँगल आहे तो फाय आहे. जर हा आयसोस्केल ट्रायंगल आहे असं मी म्हणलं तर ही साईड आणि ही साईड काय असणार आहे, इक्वल आयसोस्केल ट्रायंगल असल्यामुळं. मग ही किती असणार आहे, कॅपिटल के बाय 2, आणि ही कॅपिटल के बाय 2. कारण ही पूर्ण किती होता, आपला हा क्रिएट झालेला फोनॉन होता, आणि त्याचा वेव्ह वेक्टर कॅपिटल के होता पूर्ण ह्याचा. मग त्याचा हाफ किती असणार आहे, के बाय 2, आणि इकडं के बाय 2. तर मग हा फक्त अँगल किती असणार आहे, हा पूर्ण फाय आहे, तर हा किती असणार आहे, 5/2. मग जर ह्याचा साइन मला घ्यायचा आहे तर साइन किती येणार आहे सांगा, या ट्रायंगलचा साइन अँगल घ्यायचा आहे मला साइनच्या फॉर्म मध्ये, किती असणार आहे साइन, फक्त फक्त हा 5/2 साठी, फक्त एवढ्यासाठी, ते एवढ्यासाठी हा ट्रायंगल फक्त. K/2 अपॉन के. साइन 5/2 इक्वल टू K/2 अपॉन के म्हणजे 1/2. K/2/2. सॉरी, K/2 बाय स्मॉल के येणार आहे, स्मॉल के. म्हणजे हा म्हणजे साइन 5/2 किती येणार आहे, हा अँगल ही साइड K/2 इक्वल टू ही साइड, काय डिवायडेड बाय ही साइड, ही साइड डिवायडेड बाय ही साइड, म्हणजेच कॅपिटल K/2 डिवायडेड बाय स्मॉल के. मग जर कॅपिटल के किती येईल, मग कॅपिटल के इक्वल टू हे इकडं गेल्यावरती काय येईल, 2K साइड 5/2. फक्त हे ऍडजस्ट केलं इकडे, कॅपिटल के इक्वल टू काढतोय आपण, मग 2K बाय साइन 5/2. आता मगाशी बघितलेलं आपण ओमेगा इक्वल टू के इंटू व्ही एस होतं, फ्रिक्वेन्सी ऑफ फोनॉन, के इंटू व्ही एस. मग आता इथं के म्हणजे किती येणार आहे, के इक्वल टू ओमेगा अपॉन व्ही एस. ती व्हॅल्यू इथं पुट करायची, ओमेगा अपॉन व्ही एस इक्वल टू 2K साइन 5/2. हा स्मॉल के ते नीटला, हा स्मॉल के ओमेगा बाय व्ही एस.
काय आलं होतं इक्वेशन? ओमेगा बाय व्ही एस इक्वल टू 2 के के साइन साइन फाय 5/2. मग ओमेगा इक्वल टू काय झालं? ओमेगा इक्वल टू व्ही एस 2 व्ही एस के साइन 5/2. ही फ्रिक्वेन्सी कशाची झाली तुमची? फोनॉनची फ्रिक्वेन्सी झाली, बरोबर? फोनॉन, फ्रिक्वेन्सी ऑफ फोनॉन. जर फ्रिक्वेन्सी ऑफ फोटॉन घ्यायची इन फॉर्म ऑफ फोनॉन, जर फ्रिक्वेन्सी फोटॉनची घ्यायची तर ओमेगा पीएच इक्वल टू काय? सी आणि के असतं, सी के. पण इतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण येणार आहे म्हणून आपण डिवायडेड बाय म्यू घेतोय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो? म्यू. म्हणून डिवायडेड बाय म्यू घेतला तर के किती येईल तुमचा? के इक्वल टू म्यू ओमेगा पीएच डिवायडेड बाय सी. स्मॉल के इक्वल टू ओमेगा पीएच डिवायडेड बाय सी. कारण फोटॉनचं घेतोय, फोटॉनला स्मॉल के. मग ओमेगा इथं ती व्हॅल्यू स्मॉल के ची पुट करायची. ओमेगा इक्वल टू 2 व्ही एस, स्मॉल के ची व्हॅल्यू किती? ओमेगा म्यू ओमेगा पीएच डिवायडेड बाय सी. व्ही एस घेतले आधी, साइन 5/2. sin 5/2. This is the angular frequency by phonon. समजलं काही? इथं फोटॉनची काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. इथं आपण फोटॉनचं ही डायग्राम कुठे गेली? ट्रायंगल. फोटॉन साठी मगाशी इथं आपण घेतली होती ना ओमेगा फोटॉन के इंटू सी घेतलं होतं, पण इन टर्म्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथं आपण विचार करतोय म्हणून इथं म्यू आला. समजलं? अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ फोनॉन. इनइलॅस्टिक स्कॅटरिंग बाय फोनॉन, त्याच्यामध्ये आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी काढली फोनॉनची. ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी आली फोनॉनची. मॅडम याच्या आधीची स्लाइड एकदा घ्या हो, थोडं लिहायचं राहिले. हा ठीक आहे. हा झालं. समजलं का सगळ्यांना इथपर्यंत? कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? नाही मॅडम. इनइलॅस्टिक फोनॉनची व्हेलॉसिटी किती असते सांगा? फोनॉनची व्हेलॉसिटी कशाने डिनोट केली आपण फोनॉनची व्हेलॉसिटी? स्मॉल व्ही आणि सफिक्सला एस. मग किती असते व्हेलॉसिटी? व्ही एस किती असतो? किती घेतलाय आपण? 340 मीटर पर सेकंड. 340 मीटर पर सेकंड. इलॅस्टिक स्कॅटरिंग मध्ये फ्रिक्वेन्सी काय असतात? दोन्ही स्कॅटर आणि इन्सिडेंटची